प्रियदर्शनी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड कराडची 37वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न। कराड शहरात गेली 49 वर्ष झाली सहकारी तत्वावरती चालणारी प्रियदर्शनी ही एकमेव संस्था असून गेली 49 वर्ष झाली ही संस्था टिकवून ठेवण्याचे काम संस्थेच्या सर्व संचालक मंडळांनी व सभासदांनी केलेले आहे। सलग तिसऱ्या वर्षी संस्थेस ऑडिट वर्ग 1 चा मानांकन प्राप्त झाला असून पुढील वर्षी देखील ऑडिट वर्ग 1 मिळवण्याचा संस्थेचा मानस असून संस्थेत कोणताही भेदभाव केला जात नाही। संचालक मंडळ व सभासदांनी संस्थेला वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करावे असे मत संस्थापक अध्यक्ष अशोकराव पाटील दादा यांनी व्यक्त केले असून संस्थेमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त श्री तुकाराम मुंडे साहेबांची फोटो फ्रेम लावण्यात आली असून त्याबद्दल बोलताना अशोकराव पाटील दादा म्हणाले की अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांच्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत। आजच्या 37व्या वार्षिक सभेत सर्व संचालक मंडळ व सभासदांची उपस्थिती होती। तसेच सभेतील सर्वच विषयांना यावेळेस एकमताने मंजुरी देण्यात आली। यावेळेस विविध मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले। प्रियदर्शनी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी समितीची जनरल मीटिंग या ठिकाणी संपन्न होत आहे। आजच्या सभेचे सगळे विषय अमोल गुरु यांनी वाचून दाखवलेले आहे। तर यावर्षी आपण नफा वाटणी निव्वळ नफा आपल्याला 1,83,180 रुपये झालेला आहे आणि संस्थेला आपले जे ऑडिटर गेल्या वर्षी त्यांनी ऑडिट केलं ते मोहन पवार बसून शहापूर यांचे त्यांचा अचानक मृत्यू झाला। परंतु त्यांनी जाण्यापूर्वी इंग्लिश माध्यमून लिटरेचर आहे ते त्यांच्या बरोबर प्लॅनिंगमध्ये होते। त्यांना त्यांनी सगळी कागदपत्र दिली होती, त्यामुळे त्यांनी आपल्याला हा ऑडिट रिपोर्ट दिले आणि आपल्याला आता गेलेल्या माणसाचं काय नाही, पण त्यांनी जाताना चांगले मार्क आपली संसद काढल्यामुळे आपल्याला अवर्ग त्यांनी दिलेले। तर कराड शहरामध्ये किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात कुठेही हा फोटो लावला नाही। तुकाराम मुंडेच्या मुळे या शेतकऱ्यांना महत्व प्राप्त झाले, शेतकऱ्यांना दर चांगले मिळणार आहे दुधाचे आणि जनावरांची सुद्धा आता वाढत गेलेली आहे। खरी प्रतिष्ठा शेतकऱ्याला या तुकाराम मुंडेमुळे झालेली आहे। जे पेन्शन दूध आहे महाराष्ट्रात किंवा इतकं वाईट आहे की ते लहान मुलांना सुद्धा हुशार येते, हे सगळं आता कमी झालेलं आहे। त्यांच्या धडक कारवाईमुळे त्यांचं आपण गार्डन मध्ये त्यांचे बोर्ड लावले आणि इथं पुढे असे फोटो लावलेले जाहीर पाठ्यांमध्ये एक बोर्ड हे आम्ही लावणारच आहे। त्यामुळे आपले कसं दूध शेतकऱ्यांचं आपण घेतो फॅड बघतो कुठे तक्रार नाही, त्यामुळे लोक आता इतके गिराईक वाढले कॉलेज विद्यानगर सगळीकडची लोक वेळ लागले पण दूध घेऊनच जातात। म्हणजे इतकं लोकांना विश्वास आहे आणि ह्या आपण चांगल्या पद्धतीने हे जे दूध व्यवसाय करतो त्याचे लोकांमध्ये एक चांगला विश्वास निर्माण झालेला आहे। आज या ठिकाणी प्रियदर्शनी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी कराड यांची 37वी वार्षिक मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली। तसेच प्रियदर्शनी विविध सहकारी दूध संस्था याची 49वी मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली। दोन्ही मीटिंगच्या सर्व सभासदांनी या ठिकाणी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिलेली आहे। या मीटिंग मध्ये प्रामुख्याने 1 ते 11 जे सभेचे नोटीस वाचन झाले त्यामुळे ते महत्वाचा विषय म्हणजे नफा वाटणी, शिल्लक नफा, निव्वळ नफा आणि या संस्थेला यावर्षी आपल्याला ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे। दरवर्षीच आपण अ वर्ग टिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सर्व सभासदांना दरवर्षीप्रमाणे दिवाळीला आपण भेटवस्तू देण्यासाठी 50,000 रुपये तरतूद केलेली आहे आणि डिव्हिडंड यावर्षी मागच्या वर्षी 5% होतं, पण यावर्षी आपण त्यांना नफा कमी झाल्यामुळे 4% केला। परंतु भेटवस्तू ही चांगल्या क्वालिटीची द्यायची। गेल्या वर्षी आपण स्टीलचे डबे दिले होते, यावर्षी काहीतरी सगळे संचालक मंडळ बसून चांगली वस्तू या ठिकाणी द्यायचा प्रयत्न चाललेला। आज या सोसायटीमध्ये सर्व सभासदांच्या सहकार्यामुळे तसेच आमच्या या मीटिंगला उपस्थित राहिलेले ऑडिटर उमेशराव मोहिते रेटरे, तसेच विकास अधिकारी अमित काळे, आमचे व्हाईस चेअरमन सुरेश शिंदे, सर्व संचालक, सर्व सभासद, महिला वर्ग, तसेच पत्रकार बंधू या ठिकाणी विद्या मोरे, तसेच आपण सर्वजण या ठिकाणी राहून आम्हाला सहकार्य केलं
त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो. आणि दूध संस्थेचं एक वैशिष्ट्य 2 मिनिटातच मी सांगतो. आपण यावेळेस कराड शहरामध्ये आपली सहकारी तत्वावर एकच दूध संस्था 49 वर्ष झाली. आपण ते टिकवून ठेवलेलं आहे आणि दूध आपले चांगल्या क्वालिटी असल्यामुळे शेतकऱ्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. आज या ठिकाणी दूध भेसळचे बाहेर जे प्रकार चाललेले आहेत, परंतु आपल्या संस्थेचं नाव कराड शहरात तालुक्यात झालेलं आहे. चांगल्या क्वालिटीचं दूध आपण शेतकऱ्याकडून घेतो आणि लगेच त्यांना घालतो. त्यामुळे लोकांचा एक मोठा विश्वास या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि आपलं गिराईक सुद्धा वाढलेलं आहे आणि आपण जास्त नफा पण मिळवत नाही. शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा प्रयत्न करतो दुधाचा आणि विक्री सुद्धा बाहेरच्या पेक्षा 2 रुपये कमी असते. म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर ही संस्था चालवलेली आहे. या ठिकाणी संस्थेचे सर्व सभासद बहुसंख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. त्या वार्षिक सभेसाठी निदर्शनी विकास सेवा सोसायटीच्या वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेनुसार 1 ते 11 विषय पूर्ण झालेले आहेत. पूर्ण सभासदांनी 11च्या 11 सभा विषयांना एकमताने मंजुरी देऊन त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आपल्या संस्थेची मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तसेच सर्व सभासदांचं संस्थेच्या वतीने आभार मानून ही सभा संपली असे जाहीर